अनेक महिन्यांपासून शासनाकडून विकास कामांची बिलं न मिळाल्यानं कोल्हापूर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं 15 एप्रिलपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय। शासनाकडून 96,000 कोटींची बिलं न मिळाल्यानं कंत्राटदार आर्थिक अडचणीत आलेत। त्यांना कामगारांचे पगार देणं कठीण झालंय। त्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन करण्यात येतंय। आजच्या आंदोलनात शिरोळ तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं सहभाग घेतला। जोपर्यंत थकीत बिलं मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा असोसिएशननं दिलाय। शिरोळ तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे आम्ही आज इथे धरणे आंदोलन धरलेलं आहे। आमच्या 96,000 कोटी रुपयाच्या थकीत बिला जे शासनाकडे पेंडिंग आहे ती देयकं वेळेत व त्वरित द्यावे यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन धरलेलं आहे। शासनाकडे आज आमची विविध विभागाची 96,000 कोटीची जी बिलं आहेत ती थकल्यामुळं आज आमच्याकडं आमची बँक खाती करप्ट झालेली आहेत। आम्हाला बँकेकडून कोणतंही अर्थसहाय्य होत नाही आहे। त्यामुळं आम्ही आमचे जे सप्लायर आहेत त्या खडी डांबर व लेबरांचे पेमेंट करू शकत नाही। ती सर्व लोक आमच्या दारामध्ये 31 मार्चला शासनाकडून निधी येईल या आशेनं आमच्याकडे येऊन बसली होती, परंतु शासनानं आमच्या 5% निधी देऊन आमच्या तोंडावर बळवून आमच्याही शासनाकडे एवढीच मागणी आहे की आमची बिलं वेळेत व त्वरित देण्यात यावी। जोपर्यंत शासन आमचं सर्व देणी देत नाही तोपर्यंत आमचं हे धरणं आंदोलन चालूच राहील। आम्हाला अधिकाऱ्यांनी इथे येऊन सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही शासनापर्यंत कळवलेलं आहे, परंतु शासन इतकं उदासीन दिसतं आहे की त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारचं असं ठोस आश्वासन दिलेलं नाही आहे की आम्ही तुमचे जे देयकं आहेत ही एवढ्या वेळात व अशा पद्धतीने देऊ। कोणत्याही प्रकारचं असं कोणतंही ठोस आश्वासन त्यांनी आजपर्यंत आम्हाला दिलेलं नाही। दरम्यान या आंदोलनाला कोल्हापूर महापालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिलाय।